Hello students, today we are going to see the new topic, that is classification of vegetables. There are the number of vegetables and there is need of classification of vegetables to understand their relationship between the vegetables. So let's see the classification of vegetables. क्लासिफिकेशन म्हणजेच वर्गीकरण. आज आपण व्हेजिटेबल्सचे वर्गीकरण कोणत्या वेगवेगळ्या प्रकारे करतो आणि ते कशासाठी करतो, त्यांच्यामधलं रिलेशन काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण त्यांचं क्लासिफिकेशन कसे करणार आहोत ते आज आपण पाहणार आहोत. सो लेट्स सी दी क्लासिफिकेशन ऑफ व्हेजिटेबल्स. देअर आर मोर दॅन 50 व्हेजिटेबल्स अँड टू अंडरस्टँड द रिलेशनशिप रिक्वायरमेंट अँड द व्हेजिटेबल शुड बी क्लासिफाईड सिस्टमॅटिकली. म्हणजेच त्या जवळपास 50च्या पुढे सुद्धा व्हेजिटेबल्स आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यातील रिलेशनशिप आणि त्यांची रिक्वायरमेंट कशी आहे, तर यांचा अभ्यास करण्यासाठी आपण हे व्हेजिटेबल्स सिस्टमॅटिकली क्लासिफाय करत आहोत. An alphabetical arrangement of the vegetable is the best for reference, but it does not contribute for understanding the relationship or any similar cultural operations or practices. आपण व्हेजिटेबलचे क्लासिफिकेशन अल्फाबेटिकल अरेंजमेंटनुसार सुद्धा करू शकतो, पण याच्यामुळे आपण त्यांच्यामधले रिलेशनशिप किंवा त्यांच्यामधले सिमिलर कल्चरल ऑपरेशन्स प्रॅक्टिसेस हे समजून घेऊ शकत नाही. म्हणजेच दोन व्हेजिटेबल्समधलं त्यांचं रिलेशनशिप काय आहे, कल्चरल ऑपरेशन्स कसे सेम आहेत हे आपण ते अंडरस्टँड करू शकत नाही जर आपण अल्फाबेटिकल अरेंजमेंट फॉलो केलं तर. म्हणूनच त्याचं क्लासिफिकेशन आपण वेगवेगळ्या पद्धतीने करत आहोत. तर देअर आर दी number of different methods to classify the vegetables. So let's see that methods. That is, first is the botanical classification, second classification of the vegetables according to the season, then third classification of the vegetables according to the culture, then classification of the vegetables according to the plant part consumption. म्हणजेच आपण या व्हेजिटेबलचं क्लासिफिकेशन बॉटनिकल क्लासिफिकेशन सारखं किंवा क्लासिफिकेशनद्वारे करतो. त्याच पद्धतीने अकॉर्डिंग टू द सीझन वाईज त्यांचं क्लासिफिकेशन करतो. अकॉर्डिंग टू दी कल्चर, म्हणजे त्यांचे कल्चरल ऑपरेशन्स कसे आहेत, सेम कोणत्या व्हेजिटेबल्समध्ये आहेत त्यानुसार सुद्धा करतो. आणि त्याचबरोबर प्लांट पार्ट कन्झम्पशन, म्हणजे कोणता प्लांट कंझ्युम केला जातो तर याच्याद्वारे सुद्धा आपण त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. त्याचबरोबर देर आर द अगेन न्यू मेथड्स टू क्लासिफाय द व्हेजिटेबल्स अँड दॅट आर द क्लासिफिकेशन ऑफ व्हेजिटेबल्स बेस्ड ऑन द रिस्पॉन्स टू ट्रान्सप्लांटिंग. कोणते व्हेजिटेबल्स हे रिस्पॉन्स करतात फॉर द ट्रान्सप्लांटिंग, तर त्याच्यावरती सुद्धा त्यांचं क्लासिफिकेशन डिपेंड आहे. देन क्लासिफिकेशन ऑफ व्हेजिटेबल्स ऑन द रिस्पॉन्स टू क्लायमॅटिक कंडिशन्स. कोणते व्हेजिटेबल्स कोणत्या क्लायमॅटिक कंडिशनसाठी रिस्पॉन्स करतात तर याच्यावरती सुद्धा आपण त्यांचं क्लासिफिकेशन करू शकतो. त्याचबरोबर क्लासिफिकेशन बेस्ड ऑन फोर्सिंग, म्हणजेच आपण टाईप्स ऑफ गार्डनमध्ये व्हेजिटेबल फोर्सिंग पाहिलेलं आहे, तर त्याच पद्धतीने आपण कोणत्या व्हेजिटेबल्सवरती फोर्स करू शकतो की ते दुसऱ्या सीझनमध्ये ग्रो होऊ शकतात, तर किंवा असे कोणते व्हेजिटेबल्स आहेत की ते फोर्सिंग केलं तरी सुद्धा दुसऱ्या सीझनमध्ये ग्रो होऊ शकतात, तर याच्यावर सुद्धा आपण याच प्रकारे सुद्धा आपण त्यांचं क्लासिफिकेशन करू शकतो. सो देअर आर दी डिफरंट मेथड्स टू क्लासिफाय दी व्हेजिटेबल्स, बट टुडे वी आर गोइंग टू सी फर्स्ट मेथड, that is the botanical classification. So this method of classification is based on relationship which exist among the different vegetable plants and are divided into 4 groups. बॉटनिकल क्लासिफिकेशन जे आपण बघणार आहोत तर ते त्यांच्या रिलेशनशिपवरती क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्यांच्यामध्ये काय एकमेकांमधलं रिलेशन आहे याच्यावरती ते क्लासिफिकेशन केलेलं आहे. सो दे आर दी प्लांट्स, these are divided into 4 groups. That plants or that vegetables are divided into 4 groups, and that groups are, first is the Thallophyta. These are aquatic plants and the body of those plant is not differentiated into root, stem and leaves. म्हणजे थॅलोफायटामधले जे काही प्लांट्स असतील तर ते ॲक्वॅटिक प्लांट्स असतात, म्हणजे पाण्यावरती वाढणारे ते प्लांट्स असतात. बट द बॉडी ऑफ दोज प्लांट इज नॉट डिफरन्शिएटेड
इंटू रूट, स्टेम आणि लीव्ज. पण त्यांची जी काही बॉडी आहे प्लांटची ते आपण रूटमध्ये किंवा स्टेममध्ये, लीव्जमध्ये डिफरन्शिएट करू शकत नाही. देअर इज ओनली वन स्ट्रक्चर. फॉर एक्झाम्पल अल्गी, बॅक्टेरिया, फंगस. तर अल्गी, बॅक्टेरिया, फंगस सारखे उदाहरणावरून आपल्याला समजेल की हे प्लांट्समध्ये आपण त्यांचे डिफरन्शिएशन करू शकत नाही रूट, स्टेम आणि लीव्जमध्ये, आणि ते फक्त ॲक्वेटिक म्हणजे पाण्यावरती वाढत असतात. देन सेकंड ग्रुप इज ब्रायोफायटा. दीज आर सेमी ॲक्वेटिक प्लांट्स और ॲम्फिबियन्स प्लांट्स. सेमी ॲक्वेटिक म्हणजे पाण्यावरती सुद्धा वाढणार आणि जमिनीवरती सुद्धा वाढणार, त्याला आपण उभयचर प्लांट्स असं म्हणतो. सो अँड द प्लांट बॉडी इज डिफरन्शिएटेड इंटू रूट, स्टेम अँड लीव्ज. पण याच्यामधली बॉडी आहे प्लांट्सची ती आपण रूटमध्ये, स्टेममध्ये किंवा लीव्जमध्ये सुद्धा डिफरन्शिएट करू शकतो. दीज प्लांट्स हॅव हायर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. ब्रायोफायटामध्ये जे काही प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजेच पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये जास्त असते. फॉर एक्झाम्पल मॉस म्हणजे शेवाळ. शेवाळामध्ये आपण पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त असते आणि ते आपण डिफरन्शिएटसुद्धा करू शकतो रूटमध्ये, स्टेममध्ये किंवा लीव्जमध्ये. त्याचबरोबर ते पाण्यावरती सुद्धा वाढत असतात आणि जमिनीवरती सुद्धा वाढत असतो. देन नेक्स्ट ग्रुप इज दी टेरिडोफायटा. These are seedless plants or terrestrial plants. These are seedless plants म्हणजे याच्यामध्ये जे काही प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये सीड तयार होत नाहीत. दे आर सीडलेस. अँड टेरेस्ट्रियल प्लांट ते जमिनीवरती वाढणारे असतात आणि त्यांच्यामध्ये सीड तयार होत नाही. फॉर एक्झाम्पल फर्न म्हणजेच नेचे. देन नेक्स्ट ग्रुप इज दॅट स्पर्मॅटोफायटा. ऑल सीडेड प्लांट्स कम्स अंडर धिस ग्रुप. जेवढे काही सीडेड प्लांट्स आहेत किंवा जेवढे काही व्हेजिटेबल्स आहेत की ज्यांच्यामध्ये सीड्स तयार होतात तर ते सगळे व्हेजिटेबल्स कम्स अंडर दी स्पर्मॅटोफायटा ग्रुप. अँड ऑल दी व्हेजिटेबल्स कम्स अंडर दी ग्रुप स्पर्मॅटोफायटा विच इज फर्दर सबडिवायडेड इंटू 2 सबडिव्हिजन्स. मग नंतर हा स्पर्मॅटोफायटा हा ग्रुप आणखीन 2 विभागामध्ये आपण सबडिव्हिजनमध्ये क्लासिफाय करतो and that are gymnospermy and angiospermy. So gymnospermy means ovules are naked. याच्यामध्ये जे काही ओव्हिल्स असतात तर ते नेकेड असतात, उघडे असतात. आणि अँजिओस्पर्मीमध्ये जे ओव्हिल्स असतात ते दॅट ओव्हिल्स आर क्लोज्ड इन ओव्हरी. ते ओव्हिल्स ओव्हरीमध्ये क्लोज असतात. सो त्याच्यामध्ये सुद्धा आपण बी पार्ट पाहूया. अँजिओस्पर्मी. ऑल दी व्हेजिटेबल्स बिलॉंग्स टू सबडिव्हिजन दॅट इज द अँजिओस्पर्मी. सगळे काही जे व्हेजिटेबल्स येतात ते कम्स अंडर द अँजिओस्पर्मी सबडिव्हिजन. अँड इट हॅज ऑल्सो 2 क्लासेस. या अँजिओस्पर्मीमध्ये सुद्धा आणखीन 2 क्लासेस आपल्याला पाहायला मिळतात. दॅट आर मोनोकॉटोलिडॉन्स अँड डायकॉटोलिडॉन्स. मोनोकॉटोलिडॉन्स म्हणजे एकदल आणि डायकॉटोलिडॉन्स म्हणजे द्विदल. म्हणजे असे काही सीड्स किंवा असे की ज्यांचा पार्ट आपण एकदल आणि द्विदलामध्ये त्यांचं वर्गीकरण करत असतो. सो दीज आर दी फर्दर डिवायडेड इंटू फॅमिली, जीनस, स्पेसीज अँड व्हरायटीज. मग हे मोनोकॉटोलिडॉन किंवा डायकॉटोलिडॉन हे जे ग्रुप आहेत त्यांचं वर्गीकरण आपण आणखीन फॅमिलीमध्ये, जीनस, स्पेसीज आणि व्हरायटीजमध्ये करतो. ते फॅमिली म्हणजे कुळ. प्रत्येक प्लांट्सला एक त्यांची फॅमिली असते, त्यांचं कुळ असतं. सो दी बॉटनिकल नेम इज मेड अप ऑफ जीनस अँड स्पेसीज. जे आपण बॉटनिकल नेम पाहतो तर ते जीनस आणि स्पेसीजपासून तयार झालेले असतात. अँड देअर आर दी डिफरंट व्हरायटीज ऑफ दॅट व्हेजिटेबल्स. सो हिअर इज दी वन एक्झाम्पल इज गिवन. दॅट इज फर्स्ट ग्रुप इज दी मोनोकॉटोलिडॉन्स म्हणजे एकदल. सो फॉर एक्झाम्पल फॅमिली अमरलिडियासी. आपण पहिली फॅमिली त्याच्यामध्ये पाहूया, अमरलिडियासी. अँड इन दॅट the vegetable comes under the Amarlidaceae family is onion and garlic. So botanical name of onion is Allium cepa and botanical name of garlic is Allium sativum. So here Allium is genus and cepa is species. So you can understand the botanical name of onion with the help of genus and species. So अशा प्रकारे आपण आणखीन प्रत्येक व्हेजिटेबल्सचे वेगवेगळे बॉटनिकल नेम्स आपण पाहणार आहोत. तर ते बॉटनिकल नेम्स इज गिवन इन PDF फॉर्मॅट. सो
there are the more than 50 vegetables, and these vegetables have botanical names. I hope you understand the botanical names of these vegetables and classification of vegetables systematically by the botanical classification. तर आज आपण बॉटनिकल क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचे कशा प्रकारे आपण त्या 4 ग्रुप्समध्ये त्यांचं क्लासिफिकेशन करतो. बॉटनिकल क्लासिफिकेशनद्वारे थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा अँड स्पर्मॅटोफायटा. त्याच्यानंतर आपण पुन्हा त्यांचं क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे. तर आय होप यू अंडरस्टँड. ओके, थँक्यू.